तुम्हाला जर तुमच्या घरच्यांना खुश करायचं असेल ना, तर अशा पद्धतीने केलेली वाफेवरची थालीपीठं त्यांना एकदा खाऊ घाला बरं का, एवढी भारी लागतात. तर काय करायचं, हिरवी मिरची, आले, लसूण याची पेस्ट करून घ्यायची, मेथी घ्यायची, छान अशी स्वच्छ निवडून घ्यायची, धुवून घ्यायची आणि बारीक अशी कट करून घ्यायची. एका परातीत काढून घ्यायची, त्याच्यात कोथिंबीर अशी भरपूर टाकून घ्यायची. इथं थालीपीठ भाजणी वापरली आहे मी, त्यात गहू, तांदूळ, चणा डाळ, बाजरी, ज्वारी, उडीद डाळ हे सगळं टाकून त्याचं पीठ तयार केलं आहे. नंतर त्यात हळद, जिरे, ओवा, तीळ, मीठ हे सगळं असं टाकून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि हे केलेली हिरवी पेस्ट आहे ती याच्यात टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला लागेल असंच पाणी इथं वापरायचं आहे. जास्त घट्ट आणि जास्त पातळ सुद्धा हे पीठ करायचं नाही. आणि थालीपीठात टाकण्यासाठी, वरून लावण्यासाठी कांदा सुद्धा बारीक असा कट करून घेतला आहे. एक गोळा घ्यायचा आणि असं स्वच्छ कपडावर तो थापून घ्यायचा व्यवस्थित असा, छान असे होल त्याला पाडून घ्यायचे, कांदा वरून लावायचा आणि तवा आपला जास्त असा छान गरम झाला असेल तरच एकदम छान असे थालीपीठ खालून वरून भाजले जातात. थोडंसं असं पाणी टाकून झाकून ठेवायचं आणि अलटीपलटी करून थोडंसं तेल किंवा बटर लावून पचवून घ्यायचं. खूप छान थालीपीठ लागतात, एकदा नक्की करून बघा.